पाऊस. हे का आय आणि मी या टोपला घेऊन निघालेलो मसल्या जावं. निघता निघता हवा पण जोरात सुटली आणि पाऊस पण. तर आता थोडंसं पाऊस कमी आहे. आता निघता आम्ही जावं मसल्या. ही स्कूटी घेऊन जाणार आहे. आई चालली खालती आणि सोबत काकी पण येणार आहे. थोडंसं आमच्या गावचं नजारा दे का पावसात ना दिसतंय संपूर्ण गाव. स्कूटींची पण अशी हालत जाईल पावसात ना भिजतात ना तो लगेच चालू नाही होत. आज सकाळी जायचं पावसाने सुरुवात केली आहे. बापरे तुम्हाला दाखवलं आमच्या घराजवळची. पण आता आमच्या बस स्टॉपला आहे यो वाशी हवेली गाव. आय आणि काकी चालल्या स्कूटी घेऊन. काकी पण उभी आहे. आम्ही आल्यावर खरं मसल्याच्या बाजारात. पाऊस पण थोपलाय पण आम्हाला अजून कोलिम नाही भेटले. आता बोंबलांसाठी गर्दी दे का किती झाले. बोंबील अंबारी कोलबी आहे, मोठी कोलबी आहे, मंदीला आणि बोंबील. जास्त करून बोंबलाला डिमांड. कसा हा वाटा? 100 रुपये. 100 रुपये बोंबलाचा वाटा. काय पण हातच देखातच रेले इथं इथं. 100 रुपये वाटत. काय कोलिम जास्त अजून आले नाही त्यामुळे थोपाव जायला. जर भेटलो ना तर घेऊन जाणार विकावला, नाही तर मग काहीतरी खरेदी करायची मसल्यात ना आणि परत जायचं घरा. देखूया काय होतंय समजेल. आता किती 11:30 वाजल्यात. तवशेर मार्केटच्या आतमध्ये काय मावरा आहे तर देखून येऊया. आता पण बोंबील कोलबी आणि अंबारी कोलबी आहे. आतमध्ये पण बराच मावरा आहे पण गर्दी दे का गर्दी अजिबात नाही. कारण बोंबीलात ना पावसात ना खावायची जी मजा असते ना लोकांना त्यामुळे तिकडे गर्दी जाईल. मसळ्यातील भाजी मार्केटमध्ये पण तेवढी काही गर्दी दिसेना. आता आमची आई आणि काकी तिकडे पुढे गेली, त्यांच्या तिकडे चालले. का मसला मार्केटमध्ये यांच्या दुकानमध्ये पण बरेचशे भाज्या आहेत. त्या भाजींचा किंमत कशी आहे सध्या आता? टमाटे 40 रुपये किलो आहे. हे टमाटे 40 रुपये किलो आहे. कोथिंबीरची जुडी 30 रुपये आहे. कोथिंबीर 30 रुपये. वांगी 20 रुपये पाव आहे. 20 रुपये पाव वांगी. पालक भाजी 30 रुपये जुडी आहे. 30 रुपये जोडी बघा ही. भेंडी 20 रुपये पाव आहे. गावठी भेंडी 20 रुपये पाव. भेंडी घेवडी आहे 30 रुपये पाव आहे. गावठी भाजी आहे. गावठी भाजी आपल्या हे पण गावठी आहेत काय? गावठी आहेत भाजी. हे कसे? 20 रुपये पाव किलो आहे. 20 रुपये पाव किलो. अजून यांच्याकडून नक्की घ्या. किमती पण आपल्याला सांगितल्यात आणि बरीचशी गावठी पण भाजी आहे. पहिल्या गल्ली तर पहिलीच भाजी गल्लीपासून इथं दुकान आहे. फ्रेश भाजी भेटते. फ्रेश भाजी. ही पण गावठी आहे काय? घाटी आहे. ही कशी आहे? 20 रुपये पाव आहे. घाटी 20 रुपये पाव. ताई व्हिडिओ काढताना देखला बोलावला जाईल की आमचं फोटो नाही घेतलं तर स्पेशल त्यांच्या पूर्ण शॉपचंच घेतलं. तो किमती तुम्हाला माहिती पडल्यास बरेचसे गावठी पण भाज्या आहेत तिथं. लागलो तर नक्की घ्या त्या काकांकडे. बाकी व्हिडिओ काढायच्या नांदात आय आणि काकी कथे गेली ती सापडलीच नाही मला. आणि मका घेता होता 50 रुपयाचं. हे 50ला 3 आणि ते जरा बारीक आहेत ना तर 50ला 4 देतात. 50ला 3 भेटतात ना ते घेतलं मी. हे का आता एक जरी गाडी अशी आडवी आली ना तरी ट्रॅफिक जाम होतं त्या मेन रोडला. आता भरपूर दुकानं पण आहेत ना. 100 रुपयाचं 1.5 किलो आणि हे मोठा ते 1.25 किलो. आंबा पण घेता होता 100चे टाकून तुला 100चं. 100ला 1.5 किलो घेत आहे. 100 ग्रॅम जास्त. आमच्या ते दोघं बारकात ना विक्रांत आणि स्वस्तिक त्यांना जाम आवडतात. ती
किती? 100 ग्रॅम जास्त आहे फक्त. आणि खाऊन बघा. आंध्र प्रदेशवरून आलं आलेलं आंबा खाऊन बघा. हो मामा घेऊ नका, खाऊन बघा. काय देखतेस खाऊन? हे बाबू खाऊन बघ. खाऊन बघूया. बरोबर. एकदम गोड आहे आंबा खायला. खाऊन बघ. गिराकाला खराब नको पाहिजे. चांगला पडतो. मस्त आहे, गोड आहे. गोड आहे ना. आता आले आमच्या नेहमीच्या किराणा स्टोअरमध्ये हरिओम किराणा. ही मार्केटच्या गल्लीतून एक सामान बराच घेतलंय आणि आता शेवटी बोंबील घेत आहो. जाता जाता मस्तपैकी घरा बनवणार. आज तिकडं काकीची पण खरेदी झाली, तिथे का वाट दिसते. तरी पण आम्हाला 1 वाजलो मसल्यातच, येते का दुपारचं. आणि आता निघू. 1:30ची गाडी पण आहे. 1:30 वाजता आम्ही पोचलो गावात. 1:30 वाजता. हो, त्याला गाडी 2 वाजेपर्यंत येतं ना. तर त्याला चालल्या कोलिम पण नाही भेटलो. आपला मसल्यात खरेदी केली आणि आलो. कुलबावरची चर्चा. मस्तपैकी सामान घेऊन आलो. बोंबील घेतलं आणि आल्यावर घरा मस्तपैकी बोंबील कापलं आणि स्वच्छ धुवून घेतल्यात. तर आपलं ना देखावला भेटणार आहे मस्तपैकी कोळी पद्धतीची रेसिपी निमा वहिनीच्या हातची. बोंबलांचा कांजी. आणि आता आहे ना बोंबील अक्क ठेवल्यात ना, आईने शाप केलं. आता निमा वहिनी कट करून घेते. तुकडं मस्त कांजी बनवायला बरा पडेल आणि खावायला पण जे व्यवस्थित शिजतील ना. मी गॅसवर टोप ठेवलो, तेच वतला तेल. बाजूलाच भात शिजते आणि इकडे आमची आई मस्तपैकी जेवायला बसलो. तिकडं 2 जण फोन देखतात. आईने भुजलेला काटेरा घेतलाय, काटेरांचा कांजी, आंबो, भाकरी. आणि स्वस्तिकचं मित्र आले दिव्यान. आता एक गोधडी शिवायला घेतलेली निमाईने. तिकडे शिजायला पण सुरुवात झाली वाटतं. काय टाकला तर पहिला तेलात लसूण टाकलो, नंतर कांदा टाकलो आणि मग टमाटे टाकलो. आणि आता मस्तपैकी चुरचुर आवाज येते. आणि मग आता घेतले घाटावर. तेलात आई हळद, त्यानंतर मसालो, कोळी पद्धतीचा गावठी मसाला. त्यानंतर या पाणी ओतला आणि आता परत पाणी ओतला. त्यानंतर भात पण शिजतोय बाजूलाच. मस्त भात बंद केलं, शिजलेला आहे भात. पहिलं रस्सो बनवायचं असतं. डायरेक्ट टाकलं तर मग ते जाम शिजतात. अच्छा, म्हणजे बोंबलांची प्रोसेस जरा बाकीच्या मावळांपेक्षा वेगळी आहे. इथे का पहिलं रस्सो बनवून घेतलंय. बोंबील अजून टाकल्यात नाही. बोंबील इथे थोडस रस्स्याला उकळ आलो. त्यानंतर आता बोंबील टाकते. आज बबन चाचले बोलता आज नाही बा.
तर बोंबील कालवणामध्ये टाकलेले आहेत आणि असं खाटून घेत आहेत. हा गॅस कमी केला त्यामुळे एकदम शांत आहे कांजी. कवा एकदा खावायला भेटतंय कारण बोंबील या सीझनचं बोंबलांचं रस्सो पहिल्यांदा खावायची एक वेगळीच मजा असतं. सो तोंडाला आधीच पाणी सुटलंय. आणि बोंबलांची फ्राय पण मस्त लागते. रवा वगैरे टाकून बनवतात, कुरकुरीत मस्त, म्हणजे निमॉईनी मस्त बनवतात. कवा तरी दाखवीन ती पण रेसिपी. हा हे देखा कॅमेरामॅन स्वस्तिक. हे दादा कधी गेलो विकी दादा? आणि तुझं कपडं कतात उदर काय उदर कपडे पण नाही घातले त्याने. तर मस्तपैकी थोडं थोडं आता उकळू राहिले. ते टाकलं आता मीठ, नमक टाकलं नमक, त्यानंतर या काय कोथिंबीर. मस्तपैकी थोडा वेळ शिजला मस्त, म्हणजे बाकीच्या भावरांपेक्षा लवकर पटकन झालं. कपडे बदलाव बंद करून परत का चालू केलं? हा अशा प्रकारे कांजी शिजलेला आहे. बोंबलाचं रस्सो स्वस्तिकला सुचलेली आहे मस्ती. तो म्हणून नावाने बोलतोय. मला वर्षी ते का टी शर्ट घालून आलं. वा खुश दिसते. आणि आता मी पण घेते बोंबलाचं रस्सो आणि बोंबील खावा. बोंबील घेत असताना आहे ना एक काळजी घ्यावं लागतं की बोंबील तुटणार नाही. त्यामुळे जास्त ढवलावचं नसतं, सांभाळून एकदम रस्सो वगैरे घ्यायचो. नाही तर बोंबील तुटतात आणि बोंबलांचं लवकर कुस्कर होतं. सो कांजी घेताना काळजी घ्यायची. आजचा साधा सिंपल दुपारचा जेवण बोंबलाचं रस्सो, काटेरा भुजलेला आणि जोरीला भाकरी. तर बोंबलांचा कांजी एवढा मस्त झालता आणि जोडीला भुजलेला काटेरा आणि भाकरी. मस्त पोटभर जेवलो की थोडीशी सुस्ती आलती. सो घरात आराम केलो आणि आता बंदरावर राहिलं आहे. बंदरावर पण मस्त हवा सुटलं आहे. सो या आपल्या गावचा जीवन एवढा भारी वाटतंय ना जगावला, मी काय सांगू तुम्हाला. असं मस्त वातावरण आहे. यवतनामचं गाव पण मस्त दिसतंय. सध्या आमच्या बंदरावर असं काम चालू आहे. सो या झायल्यावर आय थिंक आणखीन सौंदर्य वाढेल आपल्या बंदराचा. तर या बापदेव मंदिर आहे.